श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। नाना साधनांचे मूळ, कवी नाना प्रयत्नाचे फळ। नाना कार्यसिद्धी केवळ, कवीचे प्रसादे श्रीराम। समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधातील कवेश्वर स्तवन हे चिंतन आपलं सुरू आहे। कवी हे भक्तांचं भूषण आहे। कवी हा भक्तीचा अलंकार आहे। कवी आणि त्याची काव्यस्फूर्ती हे भगवंताचं अधिष्ठान आहे, ईश्वराचं अधिष्ठान आहे। आपल्यामध्ये असलेल्या शक्तीचं ते अधिष्ठान आहे। आणि नाना साधनांचे मूळ पहा, आपण या प्रेम या विषयावरचं चिंतन केलं। कसं गुरु शिष्यांचं प्रेम असतं, आई वडिलांचं आपल्यावरती असणारं प्रेम, आईचं मुलावरती असलेलं प्रेम किती उत्कट प्रेम असतं। त्या प्रेमामध्ये किती भाव असतो, त्या प्रेमामध्ये केवढं प्रचंड ओलावा असतो पहा, किती प्रचंड शक्ती त्या प्रेमामध्ये असते। आई जेव्हा मुलाला मेल्या मर म्हणते, किती प्रेम भरलेलं असतं त्याच्यामध्ये। आईला वाटतं का मुलगा मरावा म्हणून? मेल्या मर घे, पण ते प्रेमानं म्हणते। ते प्रेम आपल्याला शिकायचं आहे, त्या प्रेमाची आपल्याला जाणीव ठेवायची आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक मुलांनी, प्रत्येकाने हे लक्षात ठेवावं की आपल्या आईवडिलांच्या वरती प्रेम करायला आपण शिकावं। आईवडील हे आपल्याला ईश्वरानं दिलेलं फार मोठं अशा प्रकारचं ते अधिष्ठान म्हणून दिलेलं असतं। आपल्यासाठी ती फार मोठी आईवडिलांची कृपा म्हणून, आपल्याला ती कृपा म्हणूनच परमेश्वरानं आपल्याला दिलेली असते। अशा कृपेमध्ये, अशा प्रेमामध्ये आपण राहावं। समर्थांच्या वरती अनेक शिष्यांनी आतोनात प्रेम केलं आणि समर्थांनीही त्यांच्यावरती प्रेम केलं। समर्थांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक उत्कट प्रेम आहे। केवढं प्रेम, किती प्रेम असावं। राजांच्या जीवनामध्ये अनेक अशा प्रकारचे प्रसंग आले की ज्यांनी आपल्या गुरूंच्या वरती एवढं प्रेम करावं। एक घडलेला प्रसंग आपल्याला सांगू इच्छितो की असाच आंब्याचे दिवस होते आणि घडलेलंच सांगतो असतं नेहमी। आणि आंब्याचे दिवस होते तर राजदरबारामध्ये आंबे घेऊन आला एक सेवक। छानपैकी ते आंब्याच्या फोडी कापलेल्या आणि सुंदर अशा प्रकारचा तो चांदीचा रत्नजडित सुवर्ण अशा अलंकाराने नटलेला एक सुंदर अशा प्रकारचा थाळा घेऊन, एक तबक घेऊन एक सेवक घेऊन आला। राजाने पाहिलं की आंबे याच्यामध्ये आणलेले आहेत। पहिल्याच भेटीमध्ये ते आंबे आले होते। राजाने पाहिलं आणि बघितल्यानंतर राजे असूनही राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत। राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय। पाहतायत सेवक, का बरं एवढं पहिल्याच भेटीमध्ये आंबे आलेले असताना राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे? प्रेम काय असतं, प्रेम कसं असतं? राजांनी असं सांगितलं की हे पहिल्याच भेटीमध्ये आलेले आंबे माझ्या सद्गुरूंना दिल्याशिवाय मी खाऊ शकत नाही। याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात खऱ्या अर्थानं प्रेमाची काय असते गती, किंवा प्रेम कशाला म्हणतात यालाच म्हणतात। म्हणून अशा प्रेमानं आपण हे सगळं जतन करावं। नाना साधनांचं मूळ काय असतं? आपण जी साधना करतो, आता आपण पहा की प्रत्येकाची साधना वेगळी आहे। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये करणारे जे कोणी साधक आहेत त्यांची साधना वेगळी आहे।
आता आपलं शालेय जीवनातलं समजा जर मुलांनी विचार केला तर शालेय जीवनामध्ये अभ्यास करणं ही त्यांची साधन आहे, पाठांतर करणं ही त्यांची साधन आहे, छान व्यवस्थित चांगलं राहणं, सुंदर हस्ताक्षर, एखाद्याचं अक्षर जर चांगलं नसेल सुट्टीच्या कालावधीमध्ये अक्षर सुंदर करणं, पाठांतर करणं. पाठांतरानं काय होतं, आपल्यामधली जी स्मृतिशक्ती आहे, आपल्यामधली जी मेधाशक्ती आहे ही जागी राहते. पाठांतरानं खूप चांगले फायदे होत असतात. समर्थांनी आपल्या शिष्यांना वेळोवेळी उपदेश केला की किती चाणाक्षता असावी, किती सुंदर हुशार मुलं असतात पहा. अशी हुशार चांगली मुलं समर्थांनी एकत्र केली, एकत्र गोळा केली आणि त्याच्यातून हे शिष्य निवडले. समर्थांचे जे सगळीकडे विखुरलेले मठ जे आहेत ना, त्या मठामध्ये मठावरती महंत म्हणून कशी योजना केली जात असेल, कसा मठपती निवडला असेल. आपल्या मनामध्ये असा आहे ना की मठपतींची नियुक्ती कशी होत असेल हो मठावरती. मलाही लोक विचारतात प्रश्न. समर्थांच्या मठावरती नियुक्ती करायची तर काय करायचे समर्थ, असे ज्या पूर्वी पोथ्या असायच्या वेगवेगळ्या सुट्या पानांच्या, त्या पोथ्या अशा उलगडून टाकायचे सगळे समर्थ. ती पोथी सगळी उलगडायचे आणि उलगडल्यानंतर त्या पोथीचा क्रमशः जे क्रमानं लवकरात लवकर जो शिष्य ती पोथी लावेल व्यवस्थित, म्हणजे पानाप्रमाणे नंबरप्रमाणे ती पोथी जो व्यवस्थित लवकरात लवकर लावेल तो समर्थांचा मठपती असायचा. आपणही समर्थांच्या मठपतीचा मान मिळवू शकता की नाही? मिळवू शकता. आपणही असा अभ्यास करावा, आपणही असं छान पाठांतर करावं. आपण काय करावं, मुलांनी लक्षात ठेवावं की मी माझ्या आईवडिलांना आवडेल असं वागण्याचा प्रयत्न करावा. आईवडिलांना जर मी आवडलो तर मला सगळं काही मिळू शकतं. वडील आणि मुलाचं नातं असतं. एकदा मुलगा मोठा झाला ना, 15-16 वर्षाचा मुलगा झाला की वडील आणि मुलाचं नातं हे मित्राप्रमाणे असावं आणि असतंही. मुलांनी एक लक्षात ठेवावं की हे सगळं करत असताना, ही समर्थांची शिकवण अंतःकरणामध्ये ठेवत असताना किंवा ही काव्यप्रतिभेची शक्ती जागृत करत असताना आपण एक लक्षात ठेवावं की जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वये कष्टत गेला तोची भला. अशा साधनाच्या माध्यमातून, उपासनेच्या माध्यमातून आणि सुंदर अशा प्रकारच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आपण हे साध्य करावं. नाना प्रकारच्या कार्यसिद्धी आहेत. या कार्यसिद्धी ज्या आहेत या केवळ आणि केवळ फक्त कवीच्या प्रासादिकतेतूनच निर्माण झालेल्या असतात आणि कवीच्या प्रासादिकतेतूनच त्या पूर्णत्वालाही जात असतात. अशा कवीचा आविष्कार, अशा कवींचं दर्शन, अशा कवींची प्रतिभा आम्हाला प्रत्येकाला लाभलेली असते आणि त्या प्रतिभेचं आपण जतन करावं. असाच हा समर्थांचा समर्थ संदेश आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.